नमस्कार. ॲडव्होकेट विलास सोनवणे यांच्या षष्ट्याब्दीपूर्ती सोहळ्यात उपस्थित सर्वांचं सोनवणे परिवार आणि आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट विलास सोनवणे संघ परिवारातील मोठं नाव, नामांकित अधिवक्ता, कुशल संघटक, मार्गदर्शक आणि अनेकांचं प्रेरणास्थान असलेलं व्यक्तिमत्व. ओम राष्ट्राय स्वाहा या ध्येयाने प्रेरित सतत आपल्या कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करणारे विलासराव आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या अनेक क्षेत्रांमधील अष्टपैलुत्व सिद्ध करणारं, त्यांच्या आप्तेष्ट, हितचिंतक, स्नेहीजनांच्या मनोगतातून सिद्ध होतं त्याची एक छायाचित्रणात्मक झलक. विलासरावांचा जन्म सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील श्री दत्तोपंत आणि आई सौ अनुसयाबाई यांच्या संस्कारात बालपण अतिशय शिस्तीत धर्मसंस्कारांनी परिपूर्ण असं गेलं. 4 किलोमीटर दूर असलेल्या बोरगाव येथे पायी चालत जाऊन त्यांनी घेतलं. सुरुवातीपासूनच अतिशय चाणाक्ष बुद्धिमत्तेचे विलासराव हे मातृभक्तही होतेच. प्राथमिक शिक्षणानंतर हायस्कूलच्या शिक्षणासाठी संभाजीनगर येथे त्यांनी देवगिरी शाळेमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच श्रीमद भगवद्गीता मुखोद्गत केली. भगवद्गीतेवर त्यांची नितांत श्रद्धा असून तिचे सखोल ज्ञान, चिंतन, मनन आणि आचरण त्यांच्या कार्यातून बघायला मिळते. देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो याची सदैव जाणीव ठेवून स्वदेश आणि स्वधर्म अर्थात हिंदुत्वाचा लहानपणापासूनच मनावर पगडा त्यांच्या सतत कार्यात जाणवत असतो. ह्या सगळ्या पैलूंचं दर्शन पुढील प्रतिक्रियेत आपल्याला नक्कीच आढळून येईल. मुंजी वगैरे झाल्यानंतर हे सगळे आपल्या औरंगाबादला शिक्षणाकरता आले. ह्या ठिकाणी त्यांना एक जोशी म्हणून नावांचे मुख्याध्यापक रिटायर्ड म्हणून त्यांच्या सान्निध्यामध्ये यांना संध्या, त्याच्यानंतर रुद्र, देवीचं सूक्त हे ते त्यांना इथं सगळं हे त्यांना मिळालं. विलास आणि माझा परिचय अचानक तसा झाला 8-1 वर्षापूर्वी. तेव्हापासून त्यांनी अगदी संबंध खूप जोडला, घनिष्ठ केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जी सच्चाई मला दिसली, आणि माझ्या मते सच्चाई ही माणसात असणं अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. ते अशा छान लोकांपैकी विलास आहेत. संघाचा संस्कार जीवननिष्ठा म्हणून स्वीकारल्यानंतर आपल्या जीवनाची रचना या जीवननिष्ठेला अनुकूल असे करणारे कार्यकर्ते हे या सगळ्या चळवळीचा प्राण आहेत. आणि अशा कार्यकर्त्यांच्या मध्ये विलासराव सोनवणे हे एक उदाहरण आहे की एक विचार जीवननिष्ठा म्हणून स्वीकारल्यानंतर केवळ सामाजिक कामामध्येच नाही तर व्यवसाय म्हणून आपण करत असलेल्या कामामध्ये, आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये आणि सामाजिक कामामध्ये या सर्व ठिकाणी आपल्या जीवननिष्ठेचं प्रतिबिंब किंवा जीवननिष्ठेचं स्पंदन हे सतत चालू राहिलं पाहिजे. हे जर कुठे दिसत असेल ते विलासरावांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतं. व्यवसायानिमित्त, सामाजिक कार्यानिमित्त मूळ गावापासून जरी दूर गेले तरी मातीशी असणारं नातं अजूनही दृढ आहे. वडिलोपार्जित शेती अनेक तंत्रशुद्ध पद्धतीने विकसित करून तेथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून वडिलांचं शेतीचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. आज माळरानाला नंदनवनाचं रूप देण्याच्या मौलिक कार्यातून विलासरावांचं शेतीप्रेम प्रत्ययाला येतं. सगळं गावासाठी ते झटपट करतात आणि मी काकाला हेच सांगतो की त्यांनी
किमान एक महिन्यात एक चक्कर मारा आणि गावाच्या सर्व लोकांना चांगलं सांगावं. आणि ते तर सांगतातच, पण लोकांनी पण त्यांचं ऐकावं. आणि सर्व गाव जर एक चितानं राहिलं तर कुठे ना कुठेतरी काही ना काही फायदा झाल्याशिवाय राहणार नाही गावाचा. महाविद्यालयीन जीवन. महाविद्यालयात एक आदर्श विद्यार्थी, उत्तम वाक्पटू, NCC बेस्ट कॅडेट, NSS कार्यकर्ता याबरोबरच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात त्यांनी पदार्पण केलं. त्या काळी म्हणजेच 1978 शहर मंत्री म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. त्या काळात नामांतर चळवळ, आणीबाणी या विरोधात होणारे आंदोलनं, समाज जागृती या सर्वांमध्ये त्यांचा परिषदेच्या माध्यमातून अतिशय सक्रिय सहभाग होता. त्यांचं कार्य हे उल्लेखनीय आहे. 1981 पर्यंत LLBचं शिक्षण घेता घेता अनेक पदे त्यांनी विद्यार्थी परिषदेमध्ये भूषवले. अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. व्यवसायामध्ये सुद्धा पदार्पण केल्यानंतर विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं पालकत्व त्यांनी आनंदाने स्वीकारलं आणि पारही पाडलं. परिषदेनंतर वकिली व्यवसाय सिल्लोड येथे त्यांनी सुरू केला. व्यवसायावरील निष्ठा, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास यामुळे स्वकर्तृत्वाने व्यवसाय नावारूपाला आणला. त्यांचा वकिली व्यवसाय बाबतीतला जो अनुभव आहे आणि ज्ञान जे आहे, विषयाची सखोल माहिती, त्यांचं स्वतःचं समाधान झाल्याशिवाय ते कोणत्या केसमध्ये ड्राफ्टिंग करतच नाहीत. एक हुशार व अभ्यासात गती असलेले हे विलासराव एक नावाजलेले वकील म्हणून सिल्लोड तालुक्यात केव्हाच पुढे आले. बोलता बोलता दिवाणी तसेच फौजदारी खटल्यात त्यांनी त्यांची आशिलेला पूर्ण न्याय मिळवून दिला. व्यवसायात अनेक नाविन्यपूर्ण खटले हाताळले आणि यश मिळवलं. टाडासारख्या गुन्ह्यामध्ये अडकलेल्या युवकाची निर्दोष मुक्तता त्यावेळेस त्यांनी केली. आणि ही घटना महाराष्ट्रात प्रथमच घडल्यामुळे वर्तमानपत्रातून त्यांच्या या कार्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचं स्वागतही झालं. सिल्लोड इथे झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत अटक झालेल्या हिंदू युवकांना त्यांनी त्या काळी निर्दोष मुक्त केले. त्याबद्दल कुठलाही मोबदला त्यांनी घेतला नाही. त्याचबरोबर दलित स्त्रीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवून न्याय मिळवून दिला. त्या बाबतीत पुढील प्रतिक्रिया. सिल्लोडसारखं ठिकाण जिथं अजिंठा, शिवना, भराडी, की जिथं ज्या हिरव्या पट्ट्यामध्ये अक्षरशः हिंदूंवरती अत्याचार व्हायचे, बाजारामध्ये टोप्या उडवल्या जायच्या, बाजारामध्ये चारा हिसकावल्या जायचा, बैल पळवल्या जायची, बकऱ्या हिसकावल्या जायच्या, बेबोल भावामध्ये त्या विकावायला. हे बोरगाव सारवाणी या ठिकाणी शिवसेनेची स्थापना करण्याचं ठरवलं. आणि त्यावेळेला मात्र तिथले असलेले रब्बानी सरपंच यांनी त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या असलेल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून वाईट संदेश दिला आणि सिल्लोड तालुक्यातून ही जी काही पिलावळ जागृत झाली, या पिलावळीला मात्र रोखण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते ॲडव्होकेट विलास सोनवणे. कारण आम्हाला अटक झाली, आमचा जामीन घ्यायला कोणी नाही, आमच्या मागे उभं राहायला कोणी नाही. त्यावेळेला मात्र आम्हाला एक नाव दिसलं. वकील साहेबांनी बोलावलं, रागवलं, हे अटक होते, त्यांना सोडलं. पण वकील साहेबांनी मात्र सुसंस्कृत शिवसैनिक कसा असावा हा धडा द्यायचं मात्र ते कधी विसरले नाही. देशात एकदा टाडा कायदा पास झाला आणि तो सर्वप्रथम लागला तो ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे यांना. आणि आनंद दिघे अटक झाले आणि त्याच्यानंतर टाडा लागला तो उमेश कुलकर्णीला. परंतु उमेश कुलकर्णी टाडा लागल्यानंतर सुटणं शक्यच नाही. त्याचं कारण असं की टाडा लागल्यानंतर आनंद दिघेची जामीन होऊ शकत नाही, तर उमेशची कोण करणार आहे. आणि त्यातही मराठवाड्यामध्ये अशा स्थितीमध्ये की निजामाच्या राजवटीकडे दडपलेली ही लोक ही स्वाभिमानानं उभी राहतील केव्हा, त्यांच्या पाठीशी येईल कोण केव्हा, शिवसेनेची कुठे सत्ता नाही, अशा वेळेला मात्र यांच्या पाठीशी उभं राहणारं कोण, तर त्यावेळेला मात्र ॲडव्होकेट विलास सोनवणे साहेब हे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचं त्यांनी मान्य केलं. आणि मान्य करत असताना मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं वकील साहेब की याच्यामध्ये आपल्याला काही करता येईल का. सगळ्या लोकांच्या आशा होत्या त्यांच्याकडे, परंतु अवघड काम आहे, कोण करू शकतं.
परंतु त्यावेळेला मात्र वकील साहेबांनी काय माहिती त्यांना काय सरस्वती प्रसन्न होती का काय, परंतु त्यांनी त्या ठिकाणी योग्य पिटिशन मांडलं, त्यांचा से मांडला आणि त्या टाढा कायद्याला त्यांनी चॅलेंज केलं की कुठल्या परिस्थितीमध्ये टाढा लावला जायला पाहिजे, तर ती परिस्थिती आता आहे का, देशद्रोह घडलेला आहेत का, देश विघटनाच्या मार्गावर आहेत का, असे मुद्दे ज्या वेळेला त्यांनी त्या जजसमोर उपस्थित करायला सुरुवात केली, सगळं कोर्ट आवाक होऊन पाहत होतं. आणि आम्हाला माहिती होतं की याच्यात सुटका होईल नाही तर नाही होणार, पण वकील साहेबांनी मात्र जी पद्धतीनं वकिली केली आणि ज्या पद्धतीनं बाजू मांडली ती अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला स्वाभिमानानं अशी स्वीकारावी अशी ती बाजू होती. त्याचं कारण असं होतं की उमेश सुटला, उमेश टाढातून सुटला. महाराष्ट्रामध्ये ही घटना अघटित होती की असं घडूच शकत नाही, टाढातून कसा काय सुटू शकतो माणूस, तोही 14 दिवसामध्ये. त्यावेळेला मात्र मोठमोठी वर्तमानपत्रामध्ये त्याचे लेख आले आणि त्यावेळेला या घटनेची मोठी चर्चा झाली. आणि मग मात्र मी सहज साहेबांना मोठ्या साहेबांकडे, शिवसेना प्रमुखांकडे उमेशला घेऊन गेलो आणि त्यांना ही स्थिती सांगितली. त्यावेळेला साहेब म्हटलं, काय बोलतो तू, टाढा तू सुटला हा? म्हटलं हो सर, ठीक आहे, मला त्या वकिलांशी बोलायचं आहे. राजकीय क्षेत्रात पक्ष बांधणी, पक्षाच्या विकासाकरता प्रसाराकरता सुसूत्रबद्ध नियोजन व कामाची आखणी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे, सुसंस्कारित पक्षनिष्ठ कार्यकर्ते निर्माण करणे यात त्यांची नेहमीच अग्रेसर भूमिका राहिलेली आहे. त्या काळी पक्षाच्या वाढीकरता जे आर्थिक कार्यक्रम घेतले गेले त्यात रामशिला यात्रा, रथयात्रा यामध्ये मोठ्या संख्येने रॅली काढून निधी उभारण्यामध्ये विलासरावांचा सिंहाचा वाटा होता. त्या संदर्भात राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया. 89 साली सिद्धेश्वर कारखान्याची निवडणूक होती आणि त्या कारखान्यामध्ये मला त्यांनी संचालक पदासाठी उमेदवारी दिली आणि त्यावेळेसपासून खऱ्या अर्थानं माझा प्रवास राजकारणाचा सुरू झाला. त्यानंतर मला विधानसभेचं तिकीट मिळालं, त्याहीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. भारतीय जनता पार्टीचं काम त्यांनी जोमानं वाढवण्याचं त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. युतीच्या 1995 साली इथं जे आमदार झाले, किसनराव काळे, ते 2दा आमदार झाले, सांडू पाटील आमदार झाले, त्यांनाही मदत करण्याचं काम खरं म्हणलं तर ॲडव्होकेट विलासराव काका सोनवणे यांनी केलेलं आहे. इथं भारतीय जनता पार्टीला बसायला जागा नव्हती, त्यांनी त्यांच्या स्वतःचं वकिली व्यवसायाचं ऑफिस हे भारतीय जनता पार्टीतलंच त्या काळातलं खरं म्हणलं तर ऑफिस होतं. आज सिल्लोडमध्ये किती आमदार हो, किती जिल्हा परिषद सदस्य हो, किती पंचायत समिती सदस्य हो, परंतु खरं श्रेय या हिंदूच्या पाठीशी उभं राहणाऱ्या या वकील साहेबांना जातं. सामाजिक कार्यात परिसरातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी, लोकांना स्वावलंबी आणि उद्यमशील बनवण्यासाठी जनता नागरी सहकारी पतसंस्थेची त्यांनी उभारणी केली. विलासरावांच्याबरोबर काम करत असताना आपण समाजासाठी काही करावं म्हणून मी, विलासराव, माझे मित्र प्रदीप शेठ असं तिघं मिळून पतसंस्था चालू करावी असं खलबत सुरू केलं. सिल्लोड तालुक्यात पतसंस्था ही काय असते हे AR साहेबाला सुद्धा माहीत नव्हतं, असिस्टंट रजिस्ट्रारला. आम्ही सर्व प्रयत्न केला, प्रदीप शेठने काही मटेरियल जमा केलं आणि पतसंस्था चालू केली. त्यानंतरच्या कालखंडात 1992 अयोध्या येथील राममंदिर उभारण्यासाठी जी प्रचंड कारसेवा झाली त्यामध्ये हजारोच्या संख्येने सिल्लोड तालुक्यातून कार्यकर्त्यांचा सहभाग होता आणि त्यांचं नेतृत्व विलासरावांनी केलं होतं. यामुळे तिथून आल्यानंतर त्यांना कारावासही भोगावा लागला. पुढे कामानिमित्त संभाजीनगरला त्यांनी स्थलांतर केले. इथे आल्यानंतर माननीय अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्र सरकारचे मुख्य सरकारी वकील म्हणून त्यांनी कुशलतेने काम पाहिले. वीणाताईंनी ही जी पूर्ण परिवाराची वीण गुंफलेली आहे, त्या वीणाताई या सुद्धा विलासरावांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. आणि परिवाराबरोबरच हा परिवार म्हणजे आमचा जो परिवार आहे, विश्व हिंदू परिषद संघ, हा बृहत परिवार आहे. कधीही कोणीही कितीही येतात
2 म्हटलं की नक्की 5 येतात. म्हणजे समोरच्याला माहिती असतं की ह्याने 2 सांगितलंय म्हणजे आपण 5ची व्यवस्था करून ठेवली पाहिजे आणि जेवतात 10. असं ह्या सगळ्या अन्नपूर्णांच्या मुळे सुद्धा ह्या सगळ्या कामामध्ये खूप मोठं सहकार्य त्यांचं लाभलेलं असतं. मधल्या काळामध्ये विलासराव विश्व हिंदू परिषदेचे महानगराचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. माझ्याकडे महानगर मंत्री अशी जबाबदारी. त्यामुळे बँक संपली की विलासरावांसोबत शहरामध्ये प्रवास, प्रखंडाची रचना लावणं असे सगळे कार्यक्रम. त्यामुळे सातत्याने विविध विषयावर चर्चा त्यांच्यासोबत व्हायच्या. विलासराव म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. कुठलाही विषय त्यांच्याकडे घेऊन जा, त्या विषयाचं उत्तर त्यांच्याकडे तयार असायचं. त्याच्यावरचं सोल्युशन विलासराव द्यायचे आणि काम कसं वाढेल याचं चिंतन सातत्याने. सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाणं, त्याच्याशी बोलणं, संघट वाढण्यासाठी प्रयत्न करणं हा सगळा भाग त्यांच्याकडे होता. शेंद्रा MIDC सेज प्रकरणात वडखा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अजंता फार्मा या कंपनीसाठी शासनाने ताब्यात घेतल्या होत्या. शेतकरी हवालदिल झाले होते. आर्थिक स्थिती मजबूत नसतानाही कुठलाही मोबदला न घेता विलासरावांनी या शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या न्यायालयीन लढा देऊन सोडवल्या. विलासरावांच्या या कार्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकार्यांनीही विलासरावांना साथ दिली आणि हे काम यशस्वी झालं. ह्या शेतावरती काही दिवसापूर्वी एक असं माणसाला हेलवणारं, माणुसकीला हेलवणारं एक असं प्रकरण घडलेलं आहे. कारण ही जी आपल्या पाठीमागची आज दिसणारी जी हिरवीगार शेती आहे ही काही दिवसापूर्वी शासकीय षडयंत्रामुळे ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली होती. अजंता फार्मा आणि MIDCचे अधिकारी आणि भूसंपादनचे अधिकारी यांनी हातमिळवणी करून अजंता फार्मानं SEZ साठी प्रपोजल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे दिलं. त्यावेळेस त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे नोटीस जायला पाहिजे, जे लिगली भूसंपादन व्हायला पाहिजे ते न करता इकडं खोटेच पंचनामे करून आणि खोटे अवॉर्ड बनवून यांच्या ज्या अंगठेबहादर शेतकरी आहे त्यांच्या खोट्या सह्या करून, इंग्लिशमध्ये सह्या करून, आणि आता यांचा एक असा गैरसमज म्हणजे समज झाला होता की आता ही जमीन कधीही आपल्याला वापस भेटणार नाही. याच्यात जवळजवळ आतापर्यंत 7 लोकांचे जीव गेले सर. याच्यात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला. बबन काकडे यांचे वडील की अशी जमीन अचानक, म्हणजे जे राजाकाराच्या काळातही झालेलं नसेल आणि इंग्रजांच्या काळातही झालेलं नसेल, किंवा आपण जे म्हणतो आसमानी सुलतानी जे होतं ते त्याच्यापेक्षाही भयंकर असं इथं एक चित्र घडलं. मी असं म्हणेन की जर सरांची आमची भेट झाली नसती तर या शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठलाही न्याय मिळाला नसता. ॲडव्होकेट विलास सोनावणेजी यांना मी गेली काही वर्ष जाणते. औरंगाबादमधले एक मशहूर वकील म्हणूनही आणि एक संवेदनशील आणि भ्रष्टाचार विरोधी नागरिक म्हणूनही, एक वरिष्ठ नागरिक म्हणून SEZच्या निमित्ताने त्यांचा आमचा जेव्हा संपर्क आला त्यावेळेला लक्षात आलं की त्यांची एकूण विश्लेषणाची क्षमता किती मोठी आहे. एकीकडे आंदोलनकारी आपापलं विश्लेषण आणि भूमिका आणि आपापला दृष्टिकोन पुढे मांडत असताना गरज असते ती कायद्याच्या चौकटीमध्ये कागदपत्रांची तपासणी, छाननी आणि विश्लेषण करून कोर्टातही भूमिका मांडण्याची. नर्मदेत आम्ही स्वतः मांडतो, इथे विलास सोनावणेजींनी जी भूमिका घेतली, मांडली, ज्यातून जे शोध घेतले ते खरोखर अभूत असे होते. आणि या सगळ्यामुळेच एकत्रित परिणाम होऊन SEZ रद्द करावा लागला आणि अजंता फार्माने घेतलेली हिसकावून अवैध पद्धतीने जमीन ही लोकांना परत मिळाली. विलासराव सोनावणे शुगर फॅक्टरीची केस असो की आणखी कुठल्याही विकासाच्या नावाने होणाऱ्या विस्थापनाची, मग ती आष्टी तालुक्यामधली असो की आणखी सातरा पोत्राची, ही अशाच हिमतीने आणि क्षमतेने लढतात. त्यांची प्रकृती ठीक नसली तरी लढतात आणि म्हणून त्यांना स्वास्थ्य लाभो, दीर्घायुष्य लाभो ही आमच्या सर्वांतर्फे सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आज 8 जानेवारीला मी तिथे नसले तरी मनोमनी ती आपल्या सर्वांना कळवू इच्छिते. आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या तर्फेच हे आहे असं समजा. आणि त्यांची अशी ही लढत कायद्याची आणि घटनेला धरून
लोकांची संसाधनं हिसकावून घेण्याच्या विरोधातली चालूच राहावी असंही मनोमन इच्छित. देवगिरी नागरी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत विलासरावांचं पॅनल प्रचंड मतांनी निवडून आलं. त्यानंतर त्या संचालक मंडळावर विलासरावांची नेमणूक झाली. या कार्यामध्ये बँकेच्या विकासाकरता अनेक नाविन्यपूर्ण संकल्पनांनी त्यांनी भरीव कार्य केलं. विलासरावांच्या निवासस्थानी वेदांत गृहकुल आणि परिसरामध्ये धार्मिक व सांस्कृतिक चैतन्य निर्माण करण्यामध्ये विलासरावांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. आमचं वेदांत गृहकुल हे 10 कुटुंबांचं एकत्र घरकुल आहे आणि या घरकुलाला धार्मिकतेची झालर ही ॲडव्होकेट सोनवणेंच्या उपस्थितीमुळे आम्हाला लाभलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या धार्मिक ओढीमुळे अनेक धर्मप्रवण मंडळींचा सतत राबता असतो. विशेषतः स्वतः शंकराचार्यांचं अनेक वेळा येणं होतं. त्याच्यामुळे जे एक वेगळं वलय तयार होतं त्याचा आम्हा सगळ्यांनाच फार मोठा उपयोग होतो. अशा व्यक्तीचा आता 60 पूर्ण केल्यानंतरचा एखादा सगळ्यांचा स्नेहाचा मेळावा हा नक्कीच आत्तापर्यंतच्या सगळ्या आनंददायी आठवणींना उजाळा देणारा. आपले परखड विचार आपल्या लिखाणातून, वर्तमानपत्रातून लेख लिहून, अनेक मासिकांमध्ये अनेक स्तंभालेख लिहून आपला परखडपणा सिद्ध केला. मठ मंदिराची जमीन हडपल्याची प्रकरणे, सिंचन व सहकार घोटाळ्यात गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याची प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात ते यशस्वीपणे हाताळत आहेत. खूप शेतकऱ्यांबद्दल खूप मोठी तळमळ असलेले, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सतत लढा देणारे, फार मोठा त्यांचा जमिनीच्या संदर्भामध्ये जो कायदा आहे त्या संदर्भात मोठा अभ्यास आहे. देश विदेशामध्ये त्यांचं जे लिखाण आहे त्याला चांगली मान्यता मिळाली आहे. या संदर्भात त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि तो आंतरराष्ट्रीय परिषदेत शाश्वत व समतोल विकासासंदर्भात त्यांचं संशोधन ते सादर करणार आहेत. परिषदेचं ध्येय हे भारत पुनर्निर्माण असं आहे. भारताला गौरवशाली भारताचं वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी सध्या ज्या विषवल्लींनी भारत आणि अखिल विश्वाला घेरलंय असे आतंकवादासारखे विषय असतील, कुपोषण, जातीय विषमता, आर्थिक दुर्बलता हे विषय असतील, यातून विश्वाला आणि भारताला मुक्त करण्यासाठी सनातन हिंदू धर्मातील चाणक्याची अर्थनीती किंवा अनेक धर्मशास्त्रातील मार्गदर्शक तत्वे कसे उपयुक्त आहेत हे विलासरावांनी अभ्यासपूर्ण रीतीने मांडण्यासाठी ते जपान येथील जागतिक परिषदेत भाग घेणार आहेत. या सर्व कार्यात त्यांची अर्धांगिनी सौ वीणा सोनवणे यांची उल्लेखनीय साथ आहे. याचा आशिष आणि अपूर्वा ह्या त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या परिवाराला सार्थ अभिमान आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे ज्यातून फाके, शुभ्र पाऱ्यासारखे